या कमी दिवसामध्ये मतदारापर्यंत पोहोचणं आणि विशेष म्हणजे मराठी मतदारांपर्यंत पोहोचणं. बरोबर आहे वेदांत, तुम्ही सांगताय त्यामुळे अनेक आव्हानं आहेत, पण सध्या आपण थेट जाऊयात निलेश बुधावले यांच्याकडे. किशोरी पेडणेकर सध्या त्यांच्यासोबत आहेत, ते त्यांच्याशी संवाद साधतायत, आपण पाहूयात. ताई, काय प्रतिक्रिया? आज एक महत्त्वाचा क्षण आपण पाहतोय. आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठी, कारण महाराष्ट्राची जनता ह्याच गोष्टीसाठी वाट बघत होती. तुमच्या आरोप होत आहेत, भावनिक खेळ खेळताय तुम्ही केवळ रे आरोप तर करणार, यांच्या सरकल्या ना, खालच्या जमिनी सरकल्या, आरोप तर होणार. आणि आमच्यावर कधी नाही आरोप करत आहेत, कायम आरोप करतायत. एवढ्या वर्षानंतर एक दोन्ही भाऊ आज एकत्र येत आहेत. आज पत्र काय झालं, काय प्रॉब्लेम, काय तुम्हाला काय प्रॉब्लेम? आम्हाला असायला हवा, तुम्हाला काय? नो प्रॉब्लेम. काय मुद्दे असणार आहेत या निवडणुकीच्या निमित्त? करून दाखवलंय ना, जे आम्ही केलंय ते अभिमानाने सांगणार आहोत. ते म्हणतायत काय केलं तुम्ही, तुम्हाला हेच होतं ना, तुम्ही काय करताय ते दुनियेला आत्ता दिसतंय. काय केलं, काय सत्तेत आहात म्हणून काही बोलाल? जागा वाटपाचं कुठपर्यंत आलेलं आहे? सगळं झालेलं आहे. आणि बाकीचे जे पक्ष आहेत ते कुठेतरी नाराज दिसत आहेत तुमच्या बाबतीत. अजूनही आमच्या बाबत चर्चा होत नाहीये, दोन भाऊ एकत्र येत आहेत. हो, असं नसतं हो. लग्नाच्या वेळेला हे निवडणूक म्हणजे लगीन घाई असते. कधीतरी कोण नाराज होणार, कोण खुश होणार. ओके, सुरत आम्हाला रणांगणात दिसताय ना किशोरी? 100% कुठून? माझ्याच वॉर्डमधून. किती अपेक्षा आहे तुम्हाला या महानगरपालिकेला? काय जागांची किती अपेक्षा आहे? दोन्ही भाऊ मिळून किती जागा निवडून? आम्ही 130च्या वर जाऊ. 130च्या वर. हा, भाजप तर असं म्हणत आहे की हे दोन्ही भाऊ एकत्र येऊन काही फायदा होणार नाही. काही तर कारण त्यांनी मशीन सेट केल्या असतील, पैशांची मोठी बांधणी केली असेल, जनतेला आम्ही विकतच घेऊ ही त्यांना कॉन्फिडन्स असेल म्हणून एवढं बोलत असतील. तुम्ही कसं उत्तर देणार त्यांना जर मशीन सेट? आम्ही आमच्या कामातून आणि आमच्या जनतेच्या विश्वासावर. मशीन सेट असं नाही म्हणत आहे, त्यांना जो आत्मविश्वास आहे तो त्याच्यामुळे आहे का हे मी म्हणते. आपण पाहतोय कुठेतरी मशीन सेट केले असतील आणि त्यामुळं ते त्या आधारावर दावे करत असतील. मात्र 130च्या वर आम्ही जाणार आहोत अशा पद्धतीची प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांना एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. कॅमेरामन अनिल सनगरे, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. अगदी, त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिली. आणि यानंतर पुन्हा एकदा वेदांत नेब यांच्याकडे आपण जाऊयात. ज्या ठिकाणी ज्या हॉटेलमध्ये या युतीची घोषणा केली जाणार आहे तिथून ते आपल्या सोबत आहेत. वेदांत, खरं तर या ठिकाणी बॅकग्राऊंडला एक पोस्टर दिसतंय आणि त्यावरती फक्त बाळासाहेबांचा फोटो दिसतोय आणि दुसरा एक फोटो आहे जो लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे श्रीकांत ठाकरे यांचा. त्यामुळे यामधून नेमकं काय सूचित केलं जातंय याबद्दल काय सांगाल? जी आपण माहिती घेतली यामागे नेमकं काय, कारण अगदी कमी वेळात हे नियोजन केल्याचं या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे. जसे आम्हाला त्यांना सूचना मिळाल्या तशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. आणि जसं तू म्हणालीस की जे मुख्य आपण जे पोस्टर बघतोय, मुख्य जी फ्रेम बघतोय, ज्यामध्ये पत्रकार परिषद आणि बाळासाहेब ठाकरेंचा हा फोटो, शिवसैनिक मनसैनिकांचं दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरेंकडे बघितलं जातं आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंचं फोटो आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि दोन्ही पक्षांची चिन्ह पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचा फोटो या पत्रकार परिषदेच्या पाठीमागे दिसत नाहीये आणि बाजूला आपण बघितलं तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम आपल्याला पाहायला मिळते आणि इथे सुद्धा आपण प्रबोधनकार ठाकरे, त्यासोबतच बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे, जसं तू उल्लेख केला की श्रीकांत ठाकरेंचा सुद्धा इथे फोटो पाहायला मिळतोय, मीनाताई ठाकरेंचा सुद्धा आपल्याला फोटो पाहायला मिळतोय. अशा प्रकारे म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची युती ही 20 वर्षांनंतर आपल्याला पाहायला मिळते. अनेकदा चर्चा झाल्या, मात्र प्रत्यक्षात हे राजकीयदृष्ट्या होऊ शकलं नाही. आणि आज जेव्हा हे होतंय तेव्हा या ठाकरेंची चौथी पिढी ही राजकारणात पुढे जात आहे आणि त्यामुळेच या सगळ्याचा विचार करत इथे अशा प्रकारचे फोटो फ्रेम आपल्याला पाहायला मिळत आहेत, मोठे पोस्टर्स पाहायला मिळतात. आणि एक पोस्टर जे आपण काही वेळापूर्वी दाखवलं ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आणि त्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा, तो सुद्धा 20 वर्षापूर्वीचा जुना फोटो आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला जातोय. त्याशिवाय हे दोन्ही भाऊ, म्हणजे इथे जर आपण बघितलं तर फक्त दोन भाऊच पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे हे दोन भाऊ या सगळ्यांचा आशीर्वाद घेत या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. आणि त्याआधी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते जात आहेत, तिथे सुद्धा अभिवादन करतायत. आणि आपण काही नेत्यांशी चर्चा करूया. आपल्यासोबत आदेश बांदेकर आहेत. उत्सुकता बोलतील असं थोडे मागे व्हा सगळे, कॅमेरा मागे. तर अगदी काहीच वेळामध्ये ठाकरे बंधू हे स्मृतीस्थळावरती दाखल होतील. तत्पूर्वीचे दृश्य आपण पाहतोय.
बाला साहब ठाकरे जी का पूरा परिवार एक साथ है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना एक साथ आ रही है। ये पॉलिटिकल अलायंस है।